हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा डी सी पॉवर सप्लाय बघत आहोत आणि यामध्ये आपण व्होल्टेज रेग्युलेटर हा टॉपिक बघत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण झिनर रेग्युलेटर बघितलेलं आहे आणि झिनर रेग्युलेटरमध्ये आपण लोड रेग्युलेशन कसं होतं, लाईन रेग्युलेशन कसं होतं, कशा पद्धतीने तो बेटर लोड रेग्युलेशन, बेटर लाईन रेग्युलेशन देतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक, जो की रेग्युलेटरचा दुसरा पार्ट आहे असं आपण त्याला म्हणूया की ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर, म्हणजे ट्रान्झिस्टरपासून बनवलेला रेग्युलेटर. काल आपण बघितला झिनर डायोडने बनवलेला व्होल्टेज रेग्युलेटर. आज आपल्याला बघायचं आहे ट्रान्झिस्टरपासून बनवलेले आपण वेगवेगळे व्होल्टेज रेग्युलेटर्स पाहणार आहोत. ठीक आहे. तर मग ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर हा का यूज करायचा आपल्याकडं झिनर रेग्युलेटर असताना? आपल्याकडं ऑलरेडी आपण पहिला बघितला होता की झिनर रेग्युलेटर आपल्याकडं होताच. मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरची गरज का पडते? तर झिनर रेग्युलेटर आपण बघताना आपण झिनर झेड रेग्युलेटर मी त्याला म्हणतो. तर झिनर रेग्युलेटर बघताना झिनर रेग्युलेटरच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स होते. जसं की झिनर करंट हा कसा असला पाहिजे, तर नी पॉईंटपेक्षा नी पॉईंट अँड आय मॅक्स यांच्या कसा असला पाहिजे, इन बिटवीन द नी पॉईंट आणि आय मॅक्स यांच्या कधी कसा असला पाहिजे, मध्यभागी असला पाहिजे, यांच्यामध्ये कुठेतरी असला पाहिजे. बरोबर. दुसरी कंडिशन होती की त्याचं पॉवर रेटिंग, बरोबर, तर त्याचं पॉवर रेटिंग बरोबर असलं पाहिजे, स्पेसिफिक रेटिंग त्याचं हवं आहे. त्याच्यानंतर अजून होतं की ब्रेकडाऊन व्होल्टेज हे थोडं जास्त पाहिजे. ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा झिनर व्होल्टेज त्याला आपण व्ही झेड म्हणूयात. व्ही झेड जो आहे तो कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. कोणाच्या? तर ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा. राईट. ब्रेकडाऊन व्होल्टेज जे होतं त्याच्यापेक्षा थोडासा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, वगैरे वगैरे. तर या सगळ्या अजून एक सांगितलं होतं की रिव्हर्स बायसमध्येच जोडा त्याला. राईट. तो कसा असला पाहिजे, इन रिव्हर्स बायसमध्येच असला पाहिजे तुमचा कोण, झिनर डायोड. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स होत्या कोणासाठी, झिनर रेग्युलेटरसाठी. त्याच्यामुळे हा कुठंतरी कमी पडतो आहे ज्यावेळेस याचं इनपुट व्होल्टेज किंवा इनपुट व्होल्टेजचं जे व्हॅरिएशन्स आहे ते वाढल्यानंतर, किंवा लोड करंट जो होता IL, बरोबर, इनपुट व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं किंवा लोड करंट फ्लक्च्युएशन झालं तर आउटपुट व्होल्टेज अनस्टेबल होण्याची शक्यता असते. आणि व्होल्टेज रेग्युलेटर कशासाठी वापरतो आपण, तर स्टेबल आउटपुट देण्यासाठी. राईट. मग या ठिकाणी इनपुट खूप जास्त कमी जास्त प्रमाणात फ्लक्च्युएट झालं किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जर ते व्होल्टेज कमी असेल, बरोबर, किंवा लोड करंट हा कसा असेल, हा खूप जास्त असेल, नी पॉईंटपेक्षा जास्त असेल झिनर करंट, त्याच्यामुळे जर जास्त फ्लो झाला तर त्या ठिकाणी झिनर डायोड जो आहे तो डॅमेज होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे किंवा नेक्स्ट रेग्युलेटर जो आहे ट्रान्झिस्टराइज व्होल्टेज रेग्युलेटर, हा त्या झिनर रेग्युलेटरपेक्षा बेटर परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी देतो. म्हणजे ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर का वापरायचा, तर आपल्याला एवढी सगळी कारणं सांगता आली पाहिजे की झिनर रेग्युलेटर त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन आहेत वगैरे वगैरे, हे आत्ता आपण सांगितलं त्याप्रकारे. त्यानंतर ज्यावेळेस इनपुट फ्लक्च्युएशन हे जास्त वाढतं किंवा लोड करंट हे खूप एक्सेस होतं, खूप जास्त लोड करंट, हेवी लोड करंट फ्लो होतो, बरोबर, म्हणजे फ्लक्च्युएशन जे आहे लोड करंटमध्ये ते जर जास्त झालं तर आउटपुट अनस्टेबल होण्याची शक्यता असते आणि त्या ठिकाणी झिनर डायोड जो आहे तो प्रॉपर आउटपुट देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी नेक्स्ट जो आपला रेग्युलेटर जो आहे ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर, म्हणजे ट्रान्झिस्टरपासून बनवलेला रेग्युलेटर, तो आपण या ठिकाणी प्रिफेअर करणार आहोत. ठीक आहे. मग ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरलाच सिरीज ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर किंवा सिरीज इलेमेंट रेग्युलेटर असंही म्हणतात. का म्हणतात, तर आपण नेक्स्ट डायग्राममध्ये जाऊयात. ही त्याची एक बेसिक संकल्पना आहे किंवा बेसिक आयडिया आहे आपल्या सिरीज रेग्युलेटरची. ठीक आहे. ह्या डायग्रामला तुम्ही काय म्हणू शकता, बेसिक आयडिया ऑफ सिरीज रेग्युलेटर. ठीक आहे. परीक्षेला तुम्हाला सिरीज रेग्युलेटर विचारलं जाऊ शकतो किंवा ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. दोन्हींचा अर्थ काय होतोय, एकच आहे. सिरीज रेग्युलेटर विचारू द्यात किंवा ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर विचारू द्यात. ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरला सिरीज रेग्युलेटर असंही म्हणतात. आता बघा, ह्या जो काही ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर आहे किंवा सिरीज रेग्युलेटर आहे
याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक वापरलेले असतात. म्हणजे काय असतं तर बघा, इथे सिरीज पास एलिमेंट आहे, म्हणजे इथे या ठिकाणी ट्रान्झिस्टर वापरला जातो सिरीज पास एलिमेंटमध्ये. त्याच्यानंतर इथे एरर ॲम्प्लिफायर आहे, या ठिकाणी सुद्धा ट्रान्झिस्टर वापरलेला जातो. त्याच्यानंतर इथे रेजिस्टर्स वापरलेले आहेत वेगवेगळे. इथे इनपुट व्होल्टेज आहे आणि आउटपुट व्होल्टेज आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर इनपुट आणि आउटपुट यांच्यामध्ये हा जो काही सिरीज पास एलिमेंट जोडलेला आहे, म्हणजे जो काही ट्रान्झिस्टर जोडलेला आहे, ठीक आहे, त्याला T1 असं म्हणतात. तर हाच ट्रान्झिस्टर जोडलेला आहे. तर हा ट्रान्झिस्टर जो आहे तो सिरीजमध्ये जोडलेला आहे इनपुटच्या आणि आउटपुटच्या, म्हणून ह्या टाईपच्या ट्रान्झिस्टरला रेग्युलेटरला सिरीज रेग्युलेटर असंही म्हणतात. समजलं काय सांगितलं मी? परत एकदा सांगतो बघा, की इनपुट आणि आउटपुट यांच्यामध्ये जो काही ट्रान्झिस्टर आपण जोडलेला आहे किंवा सिरीज पास एलिमेंट जोडलेला आहे, हा सिरीजमध्ये जोडलेला आहे, म्हणून त्याला सिरीज रेग्युलेटर असंही म्हणतात. ठीक आहे. आता कोण काय काय फंक्शन करतं आहे बघा, आपल्याला ह्या डायग्राम मागं काय समजून घ्यायचं की आउटपुट व्होल्टेज काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. केव्हा? ज्यावेळेस इनपुट फ्लक्च्युएशन होते त्यावेळेस, आणि लोड करंट जो याच्या पुढे जोडणारे आउटपुट साईडला तो IL जो आहे तो फ्लक्च्युएशन झालं तरी आउटपुट काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ही बेसिक संकल्पना आहे आपली, राईट. मग ही जी काही डायग्राम आहे ती कशा पद्धतीने आउटपुट कॉन्स्टंट करण्याचं काम करते ते समजून घ्या. या ठिकाणी R1 आणि R2 जे आहेत हे काय आहेत, तर R1 आणि R2 जे आहे ते व्होल्टेज डिवायडर सर्किट आहे. काय आहे नीट समजून घ्या, कारण याच्याच आधारावर आपले पुढचे डायग्राम समजून घ्यायचे. R1 आणि R2 काय आहेत, तर पेन दुसरा घेतो मी. हे काय आहेत, तर व्होल्टेज डिव्हायडर सर्किट आहे. व्होल्टेज डिव्हायडर सर्किट. आता हे व्होल्टेज डिव्हायडर सर्किट काय करतं, तर आउटपुटकडनं एक सॅम्पल घेतं. काय घेतं? आउटपुटकडनं सॅम्पल घेतं, एक सॅम्पल घेतं. म्हणजे आउटपुट जर इन्क्रीज झालं तर याच्या अक्रॉसचं R2 R1च्या अक्रॉसचं व्होल्टेजसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे त्याचं काय घेतं, आउटपुटकडनं एक सॅम्पल घेतं. हे जे काही सॅम्पल आहे हे सॅम्पल म्हणजे R2च्या अक्रॉसचं सॅम्पल आणि रेफरन्स व्होल्टेज या दोघांना कम्पेअर करण्याचं काम कोण करतं, एरर ॲम्प्लिफायर करतो. ठीक आहे. मग कम्पॅरिझन केल्याच्यानंतर व्होल्टेज किती लॉस करायचं आहे, आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झाला असेल, ठीक आहे, आउटपुट व्होल्टेज जर इन्क्रीज झाला असेल तर R2चं व्होल्टेज वाढेल, सॅम्पल व्होल्टेज वाढेल, आणि या ठिकाणी तो कम्पॅरिझन करेल. मग तो म्हणेल व्ही रेफरन्स म्हणजे जे आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचे ते रेफरन्स व्होल्टेज असणार या ठिकाणी. मग तो कम्पेअर करील की सॅम्पल व्होल्टेज जास्त आहे की कमी, त्यानुसार तो काय करेल, सिरीज पास एलिमेंटला व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे सिरीज पास एलिमेंट काय करतो, तर व्होल्टेज ड्रॉप करण्याचं काम करतो. मग हे व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी त्याला कोण सांगेल, तर हा एरर ॲम्प्लिफायर सांगेल कम्पॅरिझन करून. कम्पॅरिझन केल्याच्या नंतर तो काय सांगेल की बाबा अमुक तमुक व्होल्टेज काय करतो, ड्रॉप कर. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, समजलं आहे, प्रत्येकाचं फंक्शन समजलं आहे. परत एकदा फंक्शन सांगतो. R1 आणि R2 काय करतात, ते व्होल्टेज डिवायडर सर्किट आहे. ते काय करतात, आउटपुटकडनं सॅम्पल घेतात. एरर ॲम्प्लिफायर काय करतो, हे सॅम्पल व्होल्टेज आणि रेफरन्स व्होल्टेज या दोघांची काय करतो, कम्पॅरिझन करतो, आणि ते कम्पॅरिझनचा एक सिग्नल कोणाला पाठवतो, सिरीज पास एलिमेंटला पाठवतो. सिरीज पास एलिमेंट काय करतो, व्होल्टेज ड्रॉप करतो. समजलं आहे इथपर्यंत? सगळ्या बॉक्सचं फंक्शन समजलं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण एक असं गृहीत धरून चालूयात की समजा तुम्हाला 5 व्होल्ट कॉन्स्टंट हवं आहे, राईट, पण ते 6 व्होल्ट गेलं. ठीक आहे. 5 व्होल्ट कॉन्स्टंट हवं होतं, मात्र ते काय झालं, थोडंसं इन्क्रीज झालं, 6 व्होल्ट गेलं. R2च्या अक्रॉसचं व्होल्टेजसुद्धा आता काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. फॉर एक्झाम्पल ते आता त्याच्या अर्धा असेल, ते असेल 3 व्होल्ट, राईट. तर ते सॅम्पल व्होल्टेज तो इथं चेक करणार आहे रेफरन्स व्होल्टेज बरोबर, की बाबा हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज थोडंसं जास्त दिसतंय, सॅम्पल व्होल्टेज थोडंसं जास्त दिसतंय. म्हणजे तो त्याला इकडे काय सांगेल, एरर ॲम्प्लिफायर काय करेल, कम्पॅरिझन करून सांगेल की बाबा 1 व्होल्ट काय कर, ड्रॉप करून टाक. 1 व्होल्ट ड्रॉप कर. मग हा काय करेल, त्याच्यामध्ये अजून 1 व्होल्टचा ड्रॉप वाढवेल. 1 व्होल्ट ड्रॉप वाढल्याच्या नंतर आता मात्र आउटपुट साईडला किती जाईल, फक्त 5 व्होल्ट कॉन्स्टंट जाईल. 1 व्होल्ट काय केलं आपण, वजा केलं, मायनस केलं. आलं का लक्षात? तर या पद्धतीने या ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटरचं वर्किंग चालतं, आणि तो काय करतो आहे, आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट देतो. मात्र ही जी काही फंक्शनिंग आहे ही कंटिन्युअसली वर्क होत राहते.
आलं का लक्षात. आणि त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली आउटपुट हे कॉन्स्टंट मिळतं. अशा पद्धतीने आपला जो काही ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर जो आहे तो वर्क करतो. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला याची बेसिक डायग्राम समजून घ्यायची आहे. डायग्राम जो आहे ती आपल्याला सर्किट डायग्राम जी आहे ती आपल्याला इथे आपल्याला वेगवेगळे ट्रान्झिस्टर ड्रॉ करावे लागतील, इथे ट्रान्झिस्टर ड्रॉ करावे लागतील. आणि अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, ट्रान्झिस्टर ड्रॉ करून डायग्राम, सर्किट डायग्राम ही होती ब्लॉक डायग्राम किंवा बेसिक आयडिया होती. आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरला याची सर्किट डायग्राम बघायची आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण याची सर्किट डायग्राम बघूया.